या गिरगावातल्या शोभायात्रेमध्ये पोलिसांच्या पत्नी देखील सहभागी झालेल्या आहेत। वरळीसह आजूबाजूच्या सर्व उपनगरामधून या इथं आलेल्या आहेत आणि त्यांच्या हातामध्ये बोर्ड देखील आहे। त्या फलकामध्ये त्यांनी एक सामाजिक संदेश देण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। दिवाळी असो की दसरा, कुठल्या सणाला घरी नसतात, धन्य ते कुटुंब जे नेहमी त्यांच्या पाठीशी असतात, असे फलक घेतलेले आहेत। सदरक्षणाय खलनिग्रहणाय महाराष्ट्र पोलिसांचं विजन, असे वेगवेगळे फलक घेतलेले आहे। सगळ्या पोलीस पत्नी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। कसं वाटतं आल्यानंतर? मस्त, आमच्या भावना व्यक्त करायला एक व्यासपीठ भेटलं आम्हाला पण आमच्या भावना व्यक्त करायला व्यासपीठ भेटलेलं आहे आणि पोलीस पत्नी एकता मंचातर्फे आम्ही हे सर्व रॅली आज काढलेली आहे। खूप छान वाटतं आम्हाला इथे येऊन। तुम्ही कुठून आलेले आहात? आम्ही ताडदेव पोलीस लाईन। ताडदेव पोलीस क्वार्टर्स। आम्ही पोलीस पत्नी आहे। आम्हाला इथे येऊन खूप छान वाटतंय। आपण बघतो इथे या सगळ्या पोलिसांच्या पत्नी आहेत, पोलिसाच्या कुटुंबातील सदस्य आहेत, मोठ्या उत्साहाने इथे आलेले आहेत। काय अनुभव आहे तुमचा इथला गिरगाव मधला? यावर्षी आम्ही फर्स्ट टाइम रॅली काढली आहे, तर आमचे बांधव पण इथे पोलीस बांधव पण बंदोबस्तला आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही रॅली काढतो। खूप आम्हाला अभिमान वाटतं आहे। काय उद्दिष्ट आहे? माझे वडील खरं तर पोलीसमध्ये आहेत आणि त्यांना बघून मला खूप अभिमान वाटतो आणि इथे आल्यावर खूप छान वाटतं आहे। मला ही रॅली, हे संदेश देतोय आम्ही लोकांपर्यंत, खूप मस्त वाटतं। आपण बघतो की संदेश देतात पोलिसांच्या कुटुंबातील ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी इथे बरेच जण आलेले आहेत। काय भावना आहेत तुमच्या? खूप छान वाटतंय आम्हाला। आम्ही रॅलीला आलोय आणि पोलीस पत्नी म्हणून आलेलो आहे आम्ही। छान वाटतंय आम्हाला। तुमच्यातील एकता बघून खूप आनंद होतोय। थँक्यू। मला खूप अभिमान आहे की माझे पप्पा पोलीस आहेत आणि लोकांचं सर्वांचं रक्षण करतात। कोणाची तरी कन्या आहे, कोणाची तरी पत्नी आलेल्या आहेत। आपण बघतोय नवीन वर्षाची सुरुवात आहे, खूप आनंद ओसंडून वाहतोय। तुम्ही कुठल्या भागातून आलात? मी VP रोड इकडेच आहे। पोलिसांना सुट्टी भेटत नाही आणि सणाला कामावर असतात। आपण बघतोय की या सगळ्या पोलीस पत्नी आहेत आणि वेगवेगळ्या भागातून आलेले पोलिसांच्या कुटुंबातील सदस्य देखील या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत। आपण बघतोय की हे सगळं जे आयोजन केलेलं आहे त्यांच्याशी आपण बोलूया। सर नमस्कार, सुशील जंगम बोलतोय। आम्ही या पोलीस कर्मचारी व कुटुंबातून आलो आहे। आज मुंबईमध्ये वरळी, दादर, ताडदेव या सगळ्या पोलीस वसाहतीमधून आम्ही आलेलो आहेत। पोलिसांचा एक तर मोठा मुद्दा म्हणजे पोलिसांच्या हक्काचा मोठा मुद्दा आमचा, हक्काची घरं कुठेतरी भेटावी। सरकारचं अनाधिकृत बांधकामांना किंवा झोपडपट्ट्यांना घरं देतात, तर पोलीस कर्मचारी व कुटुंब 30-30 वर्ष राबतंय। आज तुम्ही बघत असाल तर कुठलेही सण असू दे, पोलीस आपल्या घरात नसतोच। पोलीस आज तुम्हाला दिसेल कुठल्याही फेट्यात किंवा नाही, आज खाकी वर्गीमध्ये असतो। तर आज आम्हाला तुमच्यामार्फत एकच सरकारला विनंती आहे की आज पोलीस पत्नींनी हा सगळ्या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतलेला आहे, त्याबद्दल एक तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आणि नवीन वर्षाचं सरकारने कुठेतरी पोलीस कर्मचारी व कुटुंबाकडे लक्ष देण्यात यावं व ज्या मागण्या आम्ही करतोय, पेन्शनच्या असू द्या, रिटायर नंतर आरोग्याच्या असू दे, पोलिसांच्या भरतीचा असू दे पोरांचा, व मेन मुद्दा म्हणजे पोलिसांच्या हक्काचं घर कुठेतरी व्हावं मुंबईमध्ये, हीच आमची इच्छा आहे। हिंदू नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि शोभायात्रेमध्ये तुम्ही सगळेजण मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले आहेत आणि आपल्या भावना देखील तुम्ही व्यक्त केलेल्या आहेत। साम टीव्हीशी तुम्ही संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद। कॅमेरामन दीपकसह गिरीश निकम, साम टीव्ही न्यूज, गिरगाव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।